लातूर जिल्ह्यातून जाणाऱ्या जहिराबाद परभणी राष्ट्रीय महामार्गाचं काम सध्या सुरू आहे। आपण जर पाहिलं तर चाकूर तालुक्यातल्या वडवळमध्ये हे काम कुठेतरी थांबल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। अतिक्रमण हटवावं आणि तातडीनं हा महामार्ग पूर्ण करावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे। मात्र याकडे राष्ट्रीय महामार्गाचं जे प्राधिकरण आहे त्याचं दुर्लक्ष होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। वडवळ गावातलं हे चित्र आहे, आपण पाहतो आहोत। अतिक्रमण हटवावं आणि हा महामार्ग तातडीनं पूर्ण करावा अशा प्रकारची मागणी आहे। जहिराबादपासून परभणीकडे जाणारा हा जो महामार्ग आहे त्याचं बजेट जे आहे ते पूर्णपणे सँक्शन झालेलं आहे, टेंडरिंग झालेलं आहे, कामाला सुरुवात झालेली आहे। मात्र वडवळमध्ये काम येऊन थांबलेलं आहे आणि त्यामुळं गावकरी एकमुखी मागणी करत आहेत की गावामध्ये असलेलं जे अतिक्रमण आहे, अतिक्रमणधारक जे आहेत त्यांच्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग थांबवू नये आणि तातडीनं याचं काम सुरुवात करावं किंवा अतिक्रमण हटवावं। यासाठी वडवळचे गावकरी जे आहेत ते उपोषण करत आहेत। त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। मला सांगा, उपोषण गेल्या 3-4 दिवसांपासून तुम्ही करताय, काय मागणी आहे, काय अडचण होते आहे आणि महामार्गामध्ये काय अडथळे निर्माण झालेले आहेत? कसं आहे सर, याच्यापूर्वी असं उपोषण झालं होतं दिनांक 25 आणि 26 जानेवारीला। त्यावेळेस तर आम्हाला संबंधित यंत्रणेनं ग्रामपंचायत आणि नॅशनल हायवेच्या कार्यकारी अभियंत्याने आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं होतं की अतिक्रमण 1 महिन्याच्या आत काढू म्हणून, पण 1 महिना उलटून गेला तरी पण अद्याप कुठलीही कारवाई केली नाही। त्याच्यानंतरच्या काळात मान्य जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार साहेबांना वेळोवेळी निवेदनं देऊन आणि कार्यकारी अभियंत्यांना निवेदनं देऊन नंतर ग्रामसभा घेऊन मासिक बैठकीत ठराव घेऊन ग्रामपंचायतीच्या, तरी पण प्रशासन कुठल्याही कारवाईच्या झालेला नाही। कारवाई जहिराबादपासून महाराष्ट्राच्या अंतर्गत येणारा जो काय गावं आहेत त्या गावांमध्ये काम झालेलं आहे, किनगावपर्यंत पूर्ण काम झालेलं आहे, फक्त वडवळमध्येच गाव म्हणजे काम थांबलेलं आहे। काय मागणी आहे? आत्ता 66 फुटाचा रस्ता आहे DPRमध्ये, तर गावामध्ये आल्यावर जे गोरगरिबाचे घरं आहेत तिथं बरोबर 60 फूट केलं आहे आणि पुढे जे धनदांडग्याचे घरं आहेत तिथं 40 फूट करत आहेत। त्याच्यासाठी आमची मागणी आहे की मागे 60 फुटाचा झाला आहे तर पुढेही 60 फुटाचा हो, कारण वटसिद्ध नागनाथ मंदिर हे तीर्थक्षेत्र आहे आणि संजीवनी बेट, तर आमचं गाव हे विकासाच्या ह्याच्यावर आहे आणि टमाटा हा प्रसिद्ध आहे। इथून म्हणजे पाकिस्तानला सुद्धा टमाटे जातात। तर उद्या गावाच्या विकासासाठी आमची मागणी आहे की गरीब असले तर तिथं 60 फूट आणि धनदांडगे असले 40 फूट, असं का भेदभाव आहे आणि प्रशासन हालत नाही। आपण जर लक्षात घेतलं तर वडवळ हे गाव जे आहे ते टमॅटो आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचं गाव आहे आणि आशिया खंडामध्ये पूर्ण या गावातले शेतकरी निर्यात करत असतात भाजीपाला आणि टमॅटोची, त्यामुळे वाहतूक जी आहे ती मोठ्या प्रमाणात असते। त्याचबरोबर संजीवनी बेट आणि जी देवस्थान आहेत, झरी नवकुंड असेल किंवा वटसिद्ध नागनाथ मंदिर असेल, इकडे भाविकांची जी गर्दी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये असते। त्यामुळं राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो तातडीनं पूर्ण व्हावा अशा प्रकारची मागणी आहे। मला सांगा, काय अडथळे निर्माण झालेले आहेत या कामामध्ये? आत्तापर्यंत जे इकडून ह्या साईडने जे किनगाव मार्गे जे रस्ता आलेला आहे कोपऱ्यामार्गे, ते आत्तापर्यंत 18 मीटरनेच चालत आलेलं आहे, पण तीर्थक्षेत्र लागल्यानंतर जे गावांतर्गत जे रस्ता असते ते प्रवाह जास्त आहे आणि इथं जीवित प्रवाह जास्त, म्हणजे पर्यटन असेल, तीर्थक्षेत्र असेल, अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे आणि इथंच एवढ्याच मार्गामध्ये एकदम 40 फुटाचा अरुंद रस्ता होत आहे। मग इथून इकडे शाळा आहे, उजव्या हाताला डाव्या हाताला पण शाळा आहे, येणारा जाणाऱ्याचा फार मोठा प्रवाह आहे, विद्यार्थी संख्या। अतिक्रमण हटवावं आणि अतिक्रमण हटवून हे रस्ता जेवढा DPRमध्ये आहे 18 मीटरचा तेवढ्याच पद्धतीने 18 मीटरचाच रस्ता व्हावा ही एवढीच मागणी। आणि विशेष करून सार्वजनिक बांधकाम विभागानं नॅशनल हायवेकडे वर्ग करत असताना 18 मीटरच हा रस्ता वर्ग केलेला आहे आणि हा 18 मीटरवर अतिक्रमण एवढं झालं। अतिक्रमणधारकांचं हित लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्गाचं काम जे आहे ते 40 फुटावर आणण्यात आलेलं आहे, 60 फुटांवरनं। आपण जर पाहिलं तर माझ्या उजव्या हाताला 60 फुटाचा हा रस्ता करण्यात आलेला आहे आणि माझ्या डाव्या हाताला जर आपण लक्षात घेतलं तर हा 40 फुटाचा रस्ता आहे। राष्ट्रीय महामार्ग अतिक्रमण केलेल्या लोकांचं हित साधण्यासाठी म्हणून कमी करू नये आणि त्याचं काम जे आहे ते तातडीनं करावं अशी गावकऱ्यांची मागणी आहे आणि उपोषण आंदोलन गावकरी करत आहेत। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर।